व्यक्तीवरती म्हणजे साध्या नगरसेवकावरती गुन्हा दाखल केला. मात्र हीच कृती पालकमंत्र्यांच्या मुलींनी पण केली. मात्र पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नाही दाखल केला. नाही, हे प्रश्न तर आम्ही नक्की विचारणार आहे की या देशामध्ये कायदा जे आहे ते मोठ्या लोकांसाठी वेगळा आहे आणि दुसऱ्या लोकांसाठी वेगळा आहे का? सेम कृत्य दोन वेगवेगळे लोक एका पक्षातून अशा प्रकारे करत असतील तर तुम्ही एका माणसावर एफआयआर करतं आणि दुसरी फक्त पालकमंत्र्यांची मुलगी आहे ती तलवार झळकावत असतील तर तिच्यावर का करण्यात आलेला नाही आहे हे जनतेने पोलिसांना विचारत आहे. मीही पोलिसांना विचारत आहे की त्यांच्यासाठी वेगळा काही कायदा तयार झालेला आहे का? होता अन्य कोणी मागितला आणि काय आहे की मालेगाव सारख्या ठिकाणी जिथे आमचे 21 कॉर्पोरेटर्स निवडून आलेले आहेत तिथे महापौर करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांकडून एक प्रस्ताव आला होता आमच्या तिकडच्या स्थानिक नेत्यांना की आपण सोबत येऊ शकतं का? आमचे तिकडचे स्थानिक आमदार जे आहे मुफ्ती इस्माईल साहेब आणि खालिद परवेज साहेब जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी ठामपणे नकार देऊन पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही भाजपसोबत जाणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेसोबत जाणार नाही. पण आणखी किती ठिकाणी तुम्हाला कुठल्या पक्षांकडून विचारणा झाली? तीन चार महानगरपालिका असे आहे की जिथे भाजपला दूर ठेवण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहे. सर्व पक्ष एकत्र येऊन आम्ही आणि माझ्या पार्टीचे अध्यक्ष अवैसी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की सन्मानाने तुम्ही आमचा सपोर्ट मागत असेल तर नक्की त्याच्या बाबतीत आम्ही पॉझिटिव्हली विचार करू. ठीक आहे. सोशल मीडियावर काय आहे की जल्लोषामध्ये एक कार्यक्रम होता जिथे सगळे जे आमचे 33 कॉर्पोरेटर्स निवडून आलेले आहे त्यांना फेलिसिटेट करण्यासाठी कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये एक खव्वाल गायकला बोलवण्यात आले होते आणि तिथे काही उत्साही मुलांनी तिथे ते पैसे हे केलेले आहे. मला असं वाटत नाही आहे की याच्यामध्ये इतकं बहु आहे की इम्तियाज जलील आता मोठं हे झालेलं आहे, काय मोठं क्राईम केलेलं आहे. ठीक आहे, एक्साइटमेंटमध्ये त्यांनी केलेलं आहे. विसरून जावा. देशामध्ये खूप सारे गंभीर प्रकरण होत आहे त्याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे. इम्तियाज जलीलच्या कार्यक्रमामध्ये नोटांची उधळण अशा प्रकारचं नाही. गोरगरीब जे म्युझिशियन्स असतात ते पैसे जमा करून ते घेऊन जातात. ठीक आहे.